आम्ही रामाच्या रूपामध्ये साईबाबांनाच बघतो। आम्ही 16 वर्षापासून येतोय, तर आम्ही रामनवमीच्या निमित्तानेच येतो। बाबा या ठिकाणी आलेले होते, त्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या वास्तव्याने भूमी पावन झालेली आहे। आम्हाला इथं आल्यानंतर खूप चांगलं वाटतं आणि आम्ही अतिशय आनंदी राहतो इथं आल्यानंतर। आम्ही शिर्डीला दरवर्षी पायी येत असतो। पायी आल्यानंतर आमचा 3 दिवस मुक्काम होतो, तर ते 3 दिवस मुक्काम करून आम्ही 4थ्या दिवशी इथं असतो आणि शिर्डीत आल्यानंतर खूप आनंद होतो। आम्हाला यायची पण खूप ओढ असते आणि संस्थांनी ज्या काही सुखसुविधा ज्या उपलब्ध केलेल्या आहेत त्या सर्व व्यवस्थित असतात। साई संस्था खूप चांगल्या प्रकारे भक्तांची काळजी घेतं, त्याबद्दल साई संस्थांचे खूप खूप आभार। परेल मुंबई ही पालखी दिनांक 7/4/24 पासून या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये मुंबई ते शिर्डी पदयात्रा पालखीसह पदयात्रा आमची चालू आहे। आमच्या पालखीमध्ये मुंबईतील सर्व विविध ठिकाणातील सर्व समस्त पदयात्री सहभागी होतात आणि श्रद्धासपुरी या 2 भावनेच्या आणि बाबांच्या दर्शनाच्या भावनेने सर्व मुलं चालत असतात। आमच्या पालखीत सर्व धार्मिक जे कार्यक्रम असतात ते आम्ही करतो। पालखी शांतता आणि सद्भावना या 2 बाबांच्या आम्ही हेतू घेऊन चालतो आणि सर्वांचा आनंद आहे। सर्वांना त्रास होतो, गरमीचा एप्रिल महिन्यात पालखी आली त्यामुळे थोडासा त्रास झाला, परंतु बाबांची श्रद्धा ही फार मोठी असते, त्यापुढे हा त्रास काहीच वाटत नाही, शुल्लक वाटतो। आणि आता तुम्ही बघाल तर सर्वांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो असं वाटतं की आता मुलं आपली खाली बिल्डिंगमध्ये उतरली आहेत आणि पालखीमध्ये सहभागी झाले, असं कोण वाटत नाही। 10 दिवसाच्या एवढ्या मोठ्या प्रवासात चालत आला आहे। सामाजिक बांधिलकी आम्ही राखतो। आमच्या पालखीला 18 वर्ष झाले असून आमच्या पालखीला आम्ही मुख्यतः व्यसनमुक्त म्हणजे कोणालाही व्यसन करू देत नाही आणि करताना आढळल्यास त्याच्यावरती कारवाई करतो आणि आम्ही पालखीला व्यसनमुक्तीचा आम्ही प्रचार करतो आणि कोणताही अनुचित प्रकार आमच्या पालखीत करू देत नाही। तरी सर्व आनंद आहे। म्हणजे पालखीमध्ये चालताना असं वाटतं की त्यांच्यासोबत आम्ही चालतोय, ते आमच्यासोबत चालतात आहे, एक आनंद भेटतो पालखीसोबत चालताना। पालखीमध्ये चालताना प्रत्येक पावलांवर बाबा आमच्यासोबत होते। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। साई लीला मंडळ लालबाग आमचं हे 39वं वर्ष आहे। आम्ही लालबागवरून आलेलो आहोत आणि साधारणतः 2500 पेक्षाही जास्त साई भक्त लालबागवरून पायी आलेले शिर्डीसाठी रामनवमीच्या निमित्ताने आम्ही ही साई लीलाची पालखी लालबागवरून घेऊन येतो मोठ्या आनंदात आणि जोशामध्ये उल्हासामध्ये। आणि आमचं इथे 3 दिवसाचा कार्यक्रम असतो, रामनवमी त्याच्यानंतर गोपाळकाळा, नंतर मग आमची उत्तरपूजा होऊन आम्ही पुन्हा आमची पालखी लालबागला घेऊन जातो आणि सत्यनारायणाची पूजा करून पालखीची सांगता करतो। 6 एप्रिल 2024 रोजी आमच्या पालखीची सुरुवात लालबाग इथून झालेली आहे, लालबाग तेजुकाया मेन्शनमधून, आणि टोटल 11 दिवस आम्हाला लागतात। आणि आज 16 तारखेला आम्ही साईबाबांच्या दरबारी साईंचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। मी आमच्या साई लीला मंडळाकडून ही रामनवमीची जी थीम आहे ती आम्ही रामाची जी थीम आहे ती ठेवलेली आहे। आमच्या बॅनरवर बघाल तर साईबाबांसोबत रामाचाही फोटो आहे आणि आम्ही ती थीम घेऊन चाललो आहे। आणि आम्ही हर एक साई भक्त ज्यावेळेला एकमेकासमोर येतो त्यावेळेला आम्ही साईराम हे नाव घेऊनच पुढे चालतो। आमच्या नेहमी सोबत असतात। आमचे साई भक्त जे चालतात त्यांच्या पायाला फोड जरी आले, पायाला काही दुखापत जरी झाली तरी कोणी थांबत नाही किंवा परत जाण्याचा विचार सुद्धा करत नाही। एवढी बाबांकडून ऊर्जा येते, आमच्या या साई लीला पालखीकडून सगळ्यांना ऊर्जा येते आणि साई भक्त तेवढ्याच जोशामध्ये उल्हासामध्ये या शिर्डीमध्ये येतात। साई लीला साईनाथ महाराज एकाच लीला। साईबाबा संस्थान शिर्डी यांच्याकडून सर्व साई भक्तांचं जे हे केलं जातं त्याच्यामध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते, आम्हाला मंडप दिलं जातं, त्याच्यानंतर पाण्याची सुविधा दिली जाते आणि त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थितरित्या त्यांचं कार्यक्रम असतं आणि त्याबद्दल आमचं साई लीला मंडळाकडून मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो। दुनिया को देने वाला जिस घर पे जाके झोली फैलाता था वो घर कितना पावन होगा, पवित्र होगा। श्री साई बाबा जब भिक्षा मांगा करते थे उनमें से कुछ घर ऐसे थे वहां बाबा अक्सर जाया करते थे। वो घर किसके थे? आज वो घर की स्थिति में है। यह सभी अनसुनी कहानी यात्रा साई धाम की इस कार्यक्रम में बहुत जल्द आपके सामने लेके आ रहे हैं।
शिर्डी गॅझेटियर, श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती. ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही. बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे. श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी, तारखेनिशी यात आलेली आहे. उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे. अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा. विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे. शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 99 22 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा.